अकोला शहरातील अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध अकोला पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खंडारे यांनी रचलेल्या चोख सापड्यात अडकून बुलढाणा जिल्ह्यातील 3 तस्कर गजाआड झाले आहेत. ऑपरेशन प्रहार अंतर्गत रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 11 किलो 835 ग्रॅम गांजा आणि मोबाईलसह 3.21 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 27 मार्च रोजी रेल्वे स्टेशन परिसरात काही तरुण अंमली पदार्थाची मोठी खेप घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक खंडारे यांना मिळाली होती. या माहितीच्या गांभीर्याने दखल घेत खंडारे यांनी आपल्या पथकासह तातडीने रणनीती आखली आणि परिसरात सापळा लावला. संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी 3 तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा मिळून आला. अटक करण्यात आलेली 3 आरोपी बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी असून ते हा गांजा अकोल्यात कोणाला विकणार आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या तिघांविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक खंडारे यांनी त्यांच्या पथकाने केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे अकोल्यातील अंमली पदार्थ तस्कराचे धाबे दणाणले आहेत. ज्वालादीप न्यूज करिता मनीष राऊत, अकोला.